आदिवासी विभागाच्या संदर्भामध्ये शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये आश्रमशाळामध्ये शिक्षकांची पदभरती करण्यासाठी यापूर्वीसुद्धा आश्रमशाळामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 1791 शिक्षक यापूर्वी काम करत होते, परंतु आउटसोर्सिंगच्या माध्यमातून शासनानं या ठिकाणी एक शासन निर्णय काढला आणि त्या निविदेसाठी जवळपास 84 करोड रुपयाचं प्रोव्हिजन केलेलं आहे। यापूर्वी त्या विभागामध्ये ऑलरेडी हे सगळे लोक काम करत असताना 33 करोड रुपयाच्या खर्चामध्ये ते होत असताना शासनाने या ठिकाणी 84 करोड रुपयाच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत। या निविदा तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जे कार्यरत कर्मचारी आहेत त्या कार्यरत कर्मचाऱ्यांनाच तिथं कायम करण्यात यावं, अशा प्रकारची मी या ठिकाणी मागणी करतो आहोत। तसेच इतर बहुजन कल्याण विभागाच्या संदर्भामध्ये फॉरेन शिष्यवृत्ती देत असताना PhD करण्यासाठी फॉरेन संशोधक विद्यार्थ्यांना फॉरेन शिष्यवृत्ती देत असताना त्यांना वेळेत शिष्यवृत्ती दिल्या जात नाही। तसेच संशोधन करणारे PhD करणारे जे आपले महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा नोंदणी दिनांकापासून त्यांचं शुल्क देण्यात यावं, मानधन देण्यात यावं, अशा प्रकारचा शासन निर्णय असतानासुद्धा या ठिकाणी 2022ला ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना फक्त 5 महिन्याचं त्या ठिकाणी शिष्यवृत्ती दिलेली आहे। ती पूर्ण शिष्यवृत्ती द्यावी अशी मी या ठिकाणी आज पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मागणी करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। याच्या आत आटपलं त्याबद्दल आभारी आहे मी।